नमस्कार मित्र हो. स्वागत आहे तुमचे स्टोरी आहे पण खरी आहे या मराठी चॅनलवर. या चॅनलवर मी तुम्हाला फिल्मी उद्योगातल्या प्रसिद्ध व्यक्तींची माहिती आणि त्यांचे किस्से तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत संगीताच्या आधुनिक युगातील प्रसिद्ध महान पंडित व संगीत शोधक म्हणून ज्यांचे नाव भारतभर घेतले जाते ते विष्णू नारायण भातखंडे. तर विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 मध्ये मुंबई येथे झाला. लहानपणापासून त्यांची संगीताकडे ओढ होती, त्यामुळे बासुरी, सतार या वाद्यांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. कुशाग्र बुद्धी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व हे एक त्यांचे वैशिष्ट्य होते. 1887 पर्यंत लौकिक शिक्षण संपवून ते BA LLB झाले. नंतर काही वर्ष हायकोर्टात वकिली पण केली. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म मुंबईतील वाळकेश्वर इकडचा आणि त्यांचे मूळ गाव कोकणातील रायगड जिल्ह्यातील नागाव. त्यांचे वडील मुंबईतील एका मोठ्या पैशावाल्याच्या धनिकाच्या जमीन जुमल्याचे काम करायचे. त्यांना संगीताचा शौक असून ते स्वरमंडलही वाजवत असत. त्यामुळे गजानन उर्फ विष्णू यांस लहानपणापासून संगीताची गोडी लागली. भातखंडे हे लहानपणी बासुरी व महाविद्यालयात शिकत असताना सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळगिरी यांच्याकडे व नंतर अंधवादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतार वादनाचे धडे घेतले. ते 1885 मध्ये BA व 1887 मध्ये LLB झाले. मात्र तत्पूर्वीच ते 1884 मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या गायनोत्तेजक मंडळींमध्ये दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक वादकांचे गायन वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चाल नाही मिळाली. या संस्थेत त्यांनी कितीतरी वर्ष विनावेतन संगीत शिकवले, म्हणजे फुकट लोकांना संगीत शिकवले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपरिक ध्रुपदे, ख्याल, होऱ्या, तराने, ठुमऱ्या यांची माहिती व चिजागोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना असे आढळून आले की गायकांच्या चिजांमध्ये व्यक्त होणाऱ्या राग स्वरूपाचा प्राचीन ग्रंथातील राग विचारांशी व उपपत्तीशी नीट मेळ बसत नाही. शास्त्रीय स्वरलिपी पद्धतीचा प्रचार नसल्याने आणि उपपत्तीचे गायकांना ज्ञान नसल्याने ते पारंपरिक चिजांमध्ये बदल करीत आणि नवीनही चिजा बनवीत. त्यामुळे उपलब्ध राग, रागिण्या व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तीचा पाया मानून भातखंड्यांनी आपल्या जन्मभर चालवलेल्या संगीत कलेच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रारंभ केला. त्या काळात मुंबईतील गायक उत्तेजक मंडळ या संस्थेची त्यांचा संबंध आला. तेथे चांगल्या गायकांकडून संगीत शिकवले जात असे. तेथे रावजी व बेलवालकर या ध्रुपद गायकांकडून पंडितजींनी ध्रुपद गायकी आत्मसात केली. तसेच उस्ताद अली हुसेनकडून ख्याल गायकी आत्मसात केली. स्वतः संस्कृत भाषेत निष्णात असल्याने व संशोधक वृत्ती असल्यामुळे त्यांनी संगीतावरील अनेक जुने संस्कृत ग्रंथ अभ्यासले व संगीताच्या अभ्यासासाठी सर्व भारतभर दौरा सुरू केला. त्यासाठी वकिलीचा व्यवसाय पण सोडून दिला. आपल्या दौऱ्यावर त्यांनी ठिकठिकाणचे संगीत तज्ज्ञ कलाकार त्यांच्याशी चर्चा केल्या. विविध रागातील जवळजवळ 2000 चिजा संग्रहित केल्या व मग ते मुंबईत परतले. गायनोत्तेजक मंडळींच्या नियतकालीन बैठकांमध्ये ते वरील विषयांसंबंधी पद्धतशीर विचार मांडू लागले. जुन्या ग्रंथातील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. प्राचीन ग्रंथाग्रंथ, संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यांच्यातील पूर्ण फारकतही त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यातून संगीतशास्त्रांची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी करणे व प्रचलित संगीत व्यवहाराशी त्यांची सांगड घालणे हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागले. आपल्या वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीत शोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली. 1904, 1907 व 1908-09 ठिकठिकाणच्या संगीत केंद्रांना भेटी देऊन तेथील
शास्त्रकार व कलावंत यांच्या समवेत त्यांनी चर्चा केल्या. संगीतावरचे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन त्यातील तत्वविचारांची चिकित्सा केली. महत्वाची हस्तलिखिते नकलून काढली. हिंदुस्थानी संगीतातील स्वरलिपी रचना, रागाविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार, थाट पद्धती, वादी संवादी स्वर इत्यादी विषयांना संबंधित तात्विक सांगोपन चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांमधून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपी पद्धती प्रस्थापित केली. पंडित भातखंडे यांच्या संगीत कार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीत विद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्रांची नव्याने उभारणी आणि या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीत विद्यालयाची स्थापना केली. बडोदचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीत पाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखंडेंची हवाली केली. 1916 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनी त्यांच्या देखरेखीखाली माधव संगीत विद्यालय नव्याने स्थापन केले. 1918 आणि मुख्य म्हणजे भातखंडे यांनी लखनौला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मॅरेज कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक हे स्थापन केले. 1926 या संस्थेचे रूपांतर पुढे भातखंडे संगीत महाविद्यालय मध्ये झाले. तसेच या संगीत विद्यालयांसाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम त्यांनी आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीत विषयक खुल्या चर्चा व विचार विनिमय याद्वारे संगीत प्रसार व्हावा म्हणून संगीत परिषदा भरवण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच होय. त्यानुसार बडोदा 1916, दिल्ली 1918, वाराणसी 1919 व लखनौ 1924 व 1925 येथे परिषदा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीत संग्रहासारख्या ग्रंथरचनाही केल्या. बव्वंशी 1908 ते 1933 या कालावधीत त्यांनी आपली ग्रंथरचना केली. या सर्व दौऱ्यातील अभ्यास व अनुभव या आधारे त्यांनी ग्रंथलेखनही सुरू केले. प्रथम त्यांनी लक्ष संगीत नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून राग नियमांचे विवेचन केले. उत्तर हिंदुस्थानी रागांचे 10 थाटात वर्गीकरण करण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली व लक्ष संगीत ग्रंथात ती प्रसिद्धी केली. हिंदुस्थानी राग पद्धती या नावाचे 4 मोठे ग्रंथ लिहून भारतीय संगीताच्या शास्त्राचे विद्वत्तापूर्ण विवेचन त्यांनी केले. तसेच क्रमिक पाठशाला हा ग्रंथ 6 भागात लिहून विविध रागांमधील हजारो चीजांचे स्वरलेखन प्रकाशित केले. त्यांची प्रमुख ग्रंथ संपदा पुढील प्रमाणे: 1. श्री मल्ललक्ष संगीतम व अभिनव राग मज्जरी कंसात संस्कृतमध्ये. 2. हिंदुस्थानी संगीत पद्धती मराठी भाग 4 पुष्टे 2/500. 3. हिंदुस्थानी संगीत पद्धती क्रमिक पुस्तक मालिका मराठी भाग 1 ते 6 एकूण चीजा 1852. 4. अ शॉर्ट हिस्टॉरिकल सर्वे ऑफ द म्युझिक ऑफ अपर इंडिया कंसात इंग्रजी हे इंग्रजीमध्ये होतं. 5. अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सम ऑफ द लीडिंग म्युझिक सिस्टम ऑफ द 15th, 16th, 17th अँड 18th सेंचुरी हे इंग्रजीत. 6. हिंदुस्थानी म्युझिक कंसात इंग्रजीमध्ये हे. 7. लक्षणगीत संग्रह 3 भाग गीत मालिका 23 मासिक अंक, प्रत्येक अंकात 25 गीतांच्या बंदिशी. पारिजात प्रवेशिका अहोबलकृत संगीत परिजात ग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाषा मराठी कंसात हे मराठीत होतं. 10. राग विभोत प्रवेशिका पंडित सोमनाथ कृत राग वियोत ग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाष्य मराठी. तसेच त्यांनी काही संगृहीत ग्रंथही प्रकाशित केले. ते असे: 1. रामा मात्यकृत्य स्वरमेल कलानिधी संस्कृत. 2. पंडित व्यंकटमखीकृत्य चतुर्दंड प्रकाशित संस्कृत. 3. राग लक्षणम करता अज्ञात. 4. राजा तुळजेंद्रकृत संगीत सारा मृतोद्धार संस्कृत. 5. कविलोचनकृत रागद गडगणी संस्कृत. 6. पुंडलिक
विठ्ठलकृत, सद्राग, चंद्रोदय, राग मज्जरी, रागमाला, नर्तन, निर्णय चारही ग्रंथ संस्कृतमध्ये. 7. हृदय कौतुक कृत्य व हृदय प्रकाश संस्कृत. 8. पंडित भावभट्टकृत, अनुपसंगीत रत्नाकर, अनुपसंगीत विलास व संगीत अनुपांकुश सर्व संस्कृतांमध्ये. 9. पंडित श्रीनिवास कृत, संगीत राग तत्व विबोध संस्कृत. 10. श्रीकंठकृत, संगीत कौमुदी संस्कृत. 11. पूर्ण कविकृत, नोददधी हिंदी. 12. चत्वा ऋषच्छतरागणी ग निरुपम संस्कृत. 13. अष्टोत्तर शताल लक्षणमन संस्कृत. ग्रंथकर्ता अज्ञात. 14. पंडित काशीनाथ शास्त्री आप्पा, तुलसीकृत, संगीत सुधारक, संगीतकार कल्प द्रुमंडकूर, संगीत रागचंद्रिका सर्व संस्कृतमध्ये व संगीत रागचंद्रिका सार हिंदी. यापैकी काही ग्रंथांची रचना त्यांनी टोपण नावाने केली. उदाहरणार्थ लक्ष संगीत ग्रंथासाठी भरतपुंड खंड निवासी चतुर पंडित, हिंदुस्थानी संगीत पद्धतीसाठी पंडित विष्णू शर्मा, तर चिजांसाठी चतुर व हररंग ही नावे त्यांनी घेतली. शिवाय जुन्या ग्रंथांच्या प्रकाशनासाठी भारद्वाज शर्मा हे नाव स्वीकारले. त्यांची ही ग्रंथ संपदा व मौलिक संसाधन संगीतशास्त्रांच्या व कलावंतांच्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरक ठरली. पंडित भातखंडे यांची भारतीय संगीताला आणखी एक खास देणगी म्हणजे स्वरलेखन पद्धती. आज हिंदुस्थानी संगीतात पंडित भातखंडे स्वरलेखन पद्धती सर्वात जास्त वापरली जाते. मोठे मोठे संगीत संमेलन भरवून त्यांनी संगीत प्रसाराचे कार्य केले. लखनौ येथे मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक या नावाची संगीत शिक्षण संस्था स्थापन केली. पंडित भातखंडे हे आधुनिक संगीत युगाचे क्रांतिकारक व युगपुरुष होते. 19 सप्टेंबर 1636 रोजी त्यांचे वाळकेश्वर मुंबई येथे राहत्या घरी निधन झाले. तर मित्रांनो, मी तुम्हाला पंडित भातखंडे यांच्याबद्दल थोडंफार सांगितलं आणि शब्द खूप कठीण आणि संस्कृतमध्ये होते, त्यामुळे बोलताना थोडंसं पुढे मागे झाले असेल, त्यामुळे माफ करा. पण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि अशी तुम्हाला फिल्मी उद्योगामधल्या चांगल्या व्यक्तींची तुम्हाला काही माहिती मी पुरवणार आहे. त्यामुळे आपला हा चॅनल जो आता नवीन ओपन केला आहे, स्टोरी आहे पण खरी आहे, या चॅनलला प्रतिसाद द्या. बाकी मी असते ती ह्याच्यामध्ये सुधारणा करतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.